मैदानात फेका आणि चला कैरी संघ उशीर नका करू. पंच तटस्थ पंच गणेश गावडे आणि त्यांच्या सोबत जाणार ते म्हणजे अजय दिघे. नाबादलेले पंचायत वन साइड किल्ला. चला पंच स्पीडअप करा, खूप उशीर झाला आपल्या सामन्यांना. बेलोली संघ आपण छत्री थोडी सजून घ्या, खूप उशीर झालाय. अजून टोटल 3 सामने करतो आपल्याला. जरा सहकार्य करा प्लीज, नाहीतर पुढचे शेवटचे सामने एक एक वरती घालून देतील. सर्वांना सांगण्यात येत आहे. काय बोलतो भावेश गावडे? काय चला पंच चला पंच तर सलामीची जोडी मैदानात दिसते आपल्याला. सागर आणि रजत आणि गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज वेदुली यांकडून प्रणित. सुंदर पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षण चूक करतोय आणि चुकीला माफी नाही आणि इतर मिळते एक धाव. एक धावेने संघाचा खाता ओपन झालाय. एक चेंडू एक धाव. पाहूया दुसरा चेंडू स्ट्राइकला खेळणार रजत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला बेलोली संघाच्या प्रणित कडून. पाहूया प्रणितचा दुसरा चेंडू स्ट्राइकला असणार रजत आणि चेंडू मात्र हवेत जातो. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कोणती चूक करत नाही. फलंदाज होतोय बाद. रजतच्या पायात होतोय अंत. चला स्पीडअप पंच तटस्थ पंच गणेश गावडे जरा स्पीडअप करा. खूप अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. नवीन येणारा फलंदाज कैऱ्या संघाचा अतुल पाटील. पाहूयात तिसरा चेंडू पहिल्या षटकामधील. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय आणि झेलबाद. पुन्हा एकदा विकेट कैरी संघाची पडते. अतुल झेलबाद होतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला बेलोली संघाच्या प्रणित याच्याकडून. लगातार 2 चेंडू 2 विकेट. आता मात्र हॅट्रिक करणार का काय प्रणित हे पाहणे नक्कीच निश्चित असणार. सुंदर गोलंदाजी करायला पाहायला मिळते ती म्हणजे प्रणितच्या मार्फत. आता मात्र शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार. आणि स्ट्राइकला आता येतो म्हणजे डावखुरा हाताचा फलंदाज नरेंद्र. पाहूया चौथा चेंडू
पुन्हा एकदा चेंडू खोदून काढला, चेंडू मात्र अवैध आहे. इथं मात्र क्षेत्ररक्षण चूक करतोय आणि इथं मात्र मिळतात इथं मात्र सागर रनआउट होतोय. इथं मात्र सागरच्या पारीचा अंत होतोय. तिथे रन नव्हती, तिथे रन काढायच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय सागर. लालच बुरी बराई है. आता मात्र नवीन येणारा फलंदाज कुंदन पाटील. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार. स्ट्राईकला खेळतो तो म्हणजे नरेंद्र. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. इथं मात्र फलंदाज होतोय बाद. साहिल कुंदन खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रणित याच्याकडून. नरेंद्रच्या पारीचा अंत होतोय आणि आता कैरी संघाचा नवीन फलंदाज रॉयल पाटील. स्पीड अप पंचा. पुन्हा एकदा चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षण खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला बेळवली संघाकडून. इथं मात्र चेंडूचा निर्धाव आणि संघ मात्र स्थिरावलंय. एक डॉट पंच रन नाही ना चेंडूवर डॉट नव्हता ना. हा बोलला मला इकडं. आणि मात्र षटक संपला इथं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा मिळतात त्या म्हणजे 3. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रणितच्या मार्फत. मात्र 3च धावा खर्च केला प्रणिताने आणि नवीन गोलंदाज येतो तो म्हणजे वेलवली संघाकडून अजय पाटील. अजय पाहूया अजयचा पहिला चेंडू सामना करणार तो म्हणजे रॉयल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. फलंदाज होतोय बाद कुंदन. नवीन येणारा फलंदाज म्हणजे कैरी संघाचा पंकज. पंकजला कुठेतरी काहीतरी करावे लागेल आपल्या संघासाठी. कारण की बघायला गेलो तर आतापर्यंत कैरी संघाचे विकेट पडले ते म्हणजे 4 विकेट 5 विकेट पडला ते म्हणजे कैरी संघाच्या खूप दयनीय अवस्था बघायला मिळते. पण आता मात्र पंकजला कुठेतरी काहीतरी करायला लागेल आपल्या संघासाठी. मोठी फटके मारावे लागतील. इथं मात्र मयूर ठोंबरे यांचं आगमन झाले तरी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. षटकातील पंकजला काय फारसा चेंडू समजला नाही. यक्षक कोणती चूक करत नाही. चेंडू जातो निर्धाव आणि संघाच्या धावसंख्या तिथं स्थिरावले 3 या अंकांवरती. या सामन्यातील तिसरा चेंडू
इथं मात्र पंचांचा वाईटचा इशारा होतोय आणि एक धाव मिळते अवंतरची आणि एक धावेच्या बरोबरीने संघ पुढे जातोय 4 अंकांवरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अजयच्या मार्फत. पाहूया तिसरा चेंडू. सुंदर पद्धतीचा चेंडू जातोय 4 धावांकरता चौकार आणि 4 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 8 या अंकांवरती. आता मात्र येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार. पंकजला अजून मोठे पटके आणायला आपल्या संघासाठी. पाहूया शेवटचे 2 चेंडू. चला पंच स्पीडअप करा. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चूक करत नाही. इथं मात्र एक धाव मिळते आणि एक धावेच्या बरोबरीनं संघ पोहोचलाय तो म्हणजे 9 या अंकांवरती. आणि 9 धाव संख्या आपल्याला दिसते धावफलकावर आणि उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आणि स्ट्राईक उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आणि स्ट्राईक येत होतो म्हणजे आता रॉयल. पाहूया सामन्यातील शेवटचा चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय अजय. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय. गॅप मध्ये चेंडू आहे आणि इथं मात्र मिळतील 4 धावा आणि 4 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय 13 या अंकांवरती. षटक संपल्याचा इशारा पंचांचा आणि आता मात्र शेवटचा 1 षटक बाकी असणार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव बघायला मिळतात ते म्हणजे 13. चला पंच स्पीडअप करा. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. पाहूया बेलुडी संघाचा तिसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज अभिषेक चोरगे. पाहूया पहिला चेंडू सामना करणार म्हणजे पंकजला कुठेतरी मोठे पटके मारावे लागतील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू ऑफ साइडला मारले आणि इथं मात्र 1 धाव मिळते. इथं मात्र 1 धाव मिळते. या षटकामधील दुसरा चेंडू स्ट्राईकला असणार. रॉयल खोदून काढला चेंडू जातोय सीमारेषेत लगजग आणि इथं मात्र मिळते 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीनं संघ पोहोचतोय म्हणजे 18 या अंकांवरती. खूप सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला पंकजाच्या बॅटमधून. रॉयलच्या बॅटमधनं रॉयल चौकार पाहायला मिळाला आपल्याला रॉयलच्या बॅटमधनं. सुंदर फटका. आता मात्र येणारे शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार. पुन्हा एकदा बॅटचे एज लागले. क्षेत्ररक्षण चूक करतोय. इथं मात्र विकेट भेटली असती पण क्षेत्ररक्षण चूक करतोय. इथं मात्र मिळते फक्त
पंचरंग किती? एकच. स्ट्राइक चेंज नाही. स्ट्राइकला खेळणार तो म्हणजे आता डावखुरा आताचा फलंदाज पंकज. फलंदाज बाद. पंकजच्या पारीचा होता अंत आणि नवीन येणारा फलंदाज देवा. स्ट्राइकला असणार रॉयल. रॉयलला आता रॉयल काम काहीतरी काम करावे लागेल. षटकार चौकार मारावे लागतात आपल्या संघासाठी. पाहूया शेवटचा. पुन्हा एकदा चेंडू. क्षेत्ररक्षक चूक करतोय. वारंवार चुका करतो क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र मिळतात 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 फक्त 2 धावा. 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पुढे गेलाय 21 अंकांवरती आणि येणारे मात्र शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आणि रॉयल स्ट्राइकला असणार. पुन्हा एकदा चेंडू उचली घेतोय. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक कोणती चूक करत नाही. संघाची धावसंख्या जागेवर स्थिरावले. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी असणार. चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु इथं मात्र मिळते एकच धाव. इथं मात्र रॉयलच्या पारीचा होता अंत. 1 विकेट मिळते अभिषेकला आणि आता मात्र येणारे 18 चेंडू आणि बेलोली संघासाठी विजयासाठी 24 धावांची गरज असणार. हा 2 बेल्स लाव द्या. जरा स्पीडअप करा. कांबे संघाचा संघ नाही 1 आणि वावरले संघाचा संघ नाही 1. चला स्पीडअप करा पंच. आता यातून कोण जिंकणार आणि कोण हारणार. जो जिंकेल तो होणार टॉप 3 मध्ये क्वालिफाय. पाहूया कोण जिंकणार ना कोण हारणार. 18 चेंडू 24 धावांची गरज असणार. कैलास गावडे यांना विनंती करतो की मयूर डमरे यांचं स्वागत करायचं आहे. चला पंच स्पीडअप करा. कैरा संघ आपल्या क्षेत्राची त्वरित सजून घ्या. तर बेदुली संघाकडून आपल्याला जोडकले पाहायला मिळते ते म्हणजे अजय आणि प्रणित. स्ट्राइकला खेळणार अजय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज कैरे संघाकडून प्रथमच गोलंदाज म्हणून येतो तो म्हणजे पंकज. चला पंच स्पीडअप करा. हे बॉल द्या.
चला कांबे संघाचा कर्णधार आणि वावरले संघाचा कर्णधार समोरच्या कक्षामध्ये यायचा आहे. चला मैदानी गली बोलूया. आता मात्र स्ट्राईकला असणार अजय, नॉन स्ट्राईकला प्रणित, गोलंदाजी मार्फत गोलंदाज पंकज, पहिला चेंडू स्ट्राईकला अजय, ऑफ साईडला मारला चेंडू, क्षेत्ररक्षक चूक करत नाही तर मात्र अजयच्या पारीचा होता अंत आणि पंकजने मिळालेली पहिली विकेट. सुंदर फटकेबाज, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पंकजच्या स्वरूपात. खूप सुंदर झेल बघायला मिळाला आपल्याला पंकज कडून. नवीन येणारा फलंदाज तोच म्हणजे बेदोली संघाकडून दर्शनला आता कुठेतरी मोठे फटके मारावे लागले आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर. पाहूया दुसरा चेंडू स्ट्राईकला असणार दर्शन, पाहूया दुसरा चेंडू पंकज टू दर्शन, फारसा चेंडू का समजला नाही पंकजला, सॉरी दर्शनला. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाही, चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथं मात्र निर्धाव चेंडू होते आणि मात्र संघ स्थिरावलाय. संघाचा अजून खातं ओपन झालं नाही. पाहूया तिसरा चेंडू खोलपत्र, चेंडू मात्र मारलाय, इथं मात्र फलंदाज होतोय, सॉरी एक धाव मिळते या चेंडूवर. तीन चेंडूचा खेळ संपलाय, धाव पलकावर धावा जमा झाल्यात त्या म्हणजे एक. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज असणार, ते म्हणजे बेदोली संघाला. चेंडू जातो निर्धाव, 4 चेंडूचा खेळ संपला, धाव पलकावर धावा जमल्यात त्या म्हणजे एक. सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते पंकजची. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात आणि पंचांचा वाईटचा इशारा आणि अशी एक धाव मिळते आणि एक धावेने संघ पुढे गेलाय 2 या अंकांवरती. चला वावरला संघ आणि कांबा संघ. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, चेंडू जातोय 7 धावांकरता षटकार. सुंदर फटका पाहायला मिळतो आपल्याला प्रणिताच्या मार्फत आणि धाव पलकावर धावा जमल्यात त्या म्हणजे 8. आता मात्र शेवटचा एक चेंडू बाकी असणार ना स्ट्राईकला गेलं तो म्हणजे प्रणित. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या शॉट मध्ये आलाय आणि चेंडू जातोय 7 धावांकरिता दमदार षटकार. षटकार पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असणार, ते म्हणजे बेदोली संघाला. चला कांबे संघाचा संघनायक आणि वावरले संघाचा संघनायक. पाहूया दुसरीवर गोलंदाजी मार्फत गोलंदाज आहे तो म्हणजे प्रतीक मोरे. पहिला चेंडू असणार प्रतीक मोरे याचा दर्शनसाठी.
स्ट्राईकला गेलतोय दर्शन, दर्शन टू प्रतीक. इथं मात्र कट केले चेंडू, चेंडू जातोय. इथं मात्र 2 धावा जमा केल्यात बेलोली संघाची फलंदाजांनी, दर्शन यांनी, आणि संघ पुढे गेलाय 2 धावेच्या मदतीने 16 या अंकांवरती. आता मात्र 11 चेंडू 8 धावांची गरज. इथं मात्र फारसा बॅटचा आणि चेंडूचा संबंध झाला नाही आणि इथं जातोय चेंडू निर्धाव. 2 चेंडूंचा खेळ संपलाय, अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार या षटकामधील. पाहूया तिसरा चेंडू स्ट्राईकला येतो म्हणजे दर्शन. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. वारंवार दुसरा कांबा संघाचा संघनायक लास्ट कॉल असणार आणि वावरल्या संघाचा संघनायक लास्ट कॉल असणार. पाहूया या षटकातील 14 चेंडू स्ट्राईकला असणार. दर्शन, दर्शनला का फारसा चेंडू जमत नाही मारायला. चेंडू खोदून काढले, चेंडू जातोय 7 धावा करता दमदार षटकार, षटकार, षटकार. संघ जाऊन पोहोचलाय 22 या अंकांवरती. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज असणार. खूप सुंदर फटका बघायला मिळतो आपल्या दर्शनच्या बॅट मधून आलेला षटकार. पाहूया शेवटचा 5वा चेंडू. इथं मात्र पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा करतात. अवंतरची 1 धाव मिळते. आता मात्र 1 धावेची गरज असणार, ते म्हणजे बेलवली या संघाला. खूप सुंदर पद्धतीचा चेंडू, चेंडू जातोय विजयी चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघ विजय झालाय बेलवली हा संघ. आता मात्र कैरे संघ या शृंखलेमधून बाद होतोय आणि आता मात्र खूप सुंदर खेळ केला कैरे संघाने सुद्धा. त्यांचे आभार. आणि आता